नमस्कार, मी प्रसन्न जोशी. आपण पाहताय एबीपी माझा. आजच्या घडीची सगळ्यात मोठी बातमी म्हणजे देशाचं राजकीय वातावरण ढवळून काढणारी बातमी. एकीकडे नरेंद्र मोदी दुसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेण्यासाठी सज्ज होत असताना तिकडे शरद पवारांचा राष्ट्रवादी पक्ष इंडियन नॅशनल काँग्रेसमध्ये सामील होण्यासाठी हालचाली सुरू झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. राहुल गांधींनी शरद पवारांची त्यांच्या दिल्लीतल्या निवासस्थानी भेट घेतली आहे. शरद पवारांची चर्चा केल्यानंतर राहुल गांधी मनमोहन सिंग यांच्या निवासस्थानी पोहोचलेत आणि यामुळे आता ही भेट नेमकी कशासाठी? कारण राष्ट्रवादीशी जागांच्या बाबतीत काही खास चर्चा करावी असं नाही, कारण त्यांना फक्त 5 जागा मिळालेल्या आहेत. अशावेळी एक बृहत आघाडी, एकीकरण असा काही विचार होऊ शकतो का? ही बातमी आहे. रश्मी पुराणिक आपल्याला अधिक माहिती देण्यासाठी आपल्यासोबत आहेत. रश्मी, यापूर्वी सुद्धा अशी शरद पवार बाहेर पडले, नंतर परत आले, पण राष्ट्रवादी हा असा टप्पा होता की अनेक आता दशकांपेक्षा जास्त काळ लोटलेला आहे. कितपत शक्यता वाटते की जी बातमीची शक्यता आहे ती वस्तुस्थिती बनेल? प्रसन्न, अगदी खरं पाहिलं तर गेले 2 दिवस ही चर्चा सुरू झालेली, ती दबक्या आवाजात सुरू होती आणि विशेषतः काँग्रेसच्या गटामध्ये ही चर्चा सुरू झाली होती की राष्ट्रवादीच्या बाबत, राष्ट्रवादी जर काँग्रेस पक्षामध्ये मर्ज झाला तर आत्ता काँग्रेसच्या ह्या 52 जागा आहेत आणि जर काँग्रेसच्या जागा वाढल्या आणि जर मर्ज झालं राष्ट्रवादी तर 57 पर्यंत काँग्रेस पोहोचू शकेल आणि त्याचा फायदा होऊ शकेल, अशी एकूणच चर्चा सुरू झाली होती आणि ह्याच पार्श्वभूमीवर ही बैठक होत आहे, त्यामुळे त्याकडेच लक्ष लागून आहे. धन्यवाद रश्मी. आपण वेळोवेळी तुझ्याकडून याच्या संदर्भातल्या ताज्या अपडेट्स जाणून घेऊ. दरम्यान आत्ताच्या घडीच्या सगळ्यात मोठ्या बातमी बाबतीत आपण चर्चा करतोय, त्यासाठी आपल्यासोबत आहेत आपले राजकीय विश्लेषक अभय देशपांडेजी. अभयजी, असं काही होण्याच्या समजा ठरत असेल तर त्याचे टर्म्स ऑफ रेफरन्सेस काय असतील? उदाहरणार्थ केंद्राच्या बाबतीत, कदाचित काँग्रेस अध्यक्षपदाच्या बाबतीत, कारण तो गांधी घराण्यातला नसावा त्या बाबतीत, आणि महाराष्ट्राबाबतीत. मला वाटतं की आत्ता म्हणजे चर्चा सुरू झाली असेल निश्चितपणे. ही चर्चा निवडणुकीच्या आधीपासून गेली काही वर्ष सुरू होती की जर तुमचं ध्येय एकच असेल तर कशासाठी स्वतंत्र पक्षाचं अस्तित्व, कशासाठी? परंतु स्वतंत्र पक्षाचं अस्तित्व केवळ ध्येय वेगळी होती म्हणून झालेलं नाहीये, तर पक्षामध्ये जे 99 साली जे क्रायसिस झाले होते त्याच्यातून वेगळा पक्ष निर्माण झालेला आहे आणि त्या वेगळ्या पक्षाचं अस्तित्व कायम राष्ट्रवादी काँग्रेसने ठेवलेलं आहे आपलं. त्याच्यामुळे आता विलनीकरण जरी कुजबूज असली तरी ते कितपत पुढे जाईल मला शंका आहे. परंतु एक निश्चित आहे की पुढच्या काळामध्ये जर आघाडीचा एक नेता तिथे निवडला संसदीय पक्षाच्या, म्हणजे मागे एक सरकारी कमिशन असेल किंवा हे असेल की ज्यावेळेस हंग पार्लमेंट येतं तेव्हा प्रीपोल अलायन्स हा एक ग्रुप म्हणून कन्सिडर केला जावा असं एक आपण सूत्र स्वीकारलं होतं. तेच सूत्र जर आपण विरोधी पक्ष नेतेपदासाठी का नाही स्वीकारू शकत असं मागच्या वेळेस जेव्हा विरोधी पक्ष नेतेपदाचा प्रश्न आला, कारण काँग्रेसला तेवढ्या आवश्यक असणाऱ्या 55 जागा मिळाल्या नव्हत्या, तेव्हा ते मान्य झालं नाही. पण काँग्रेसच्या गटनेत्यांना सरकारच्या कमिटीवर घेतलं होतं. जर पुढच्या काळामध्ये एकसंघ विरोधी पक्ष म्हणून जर काम करायचं असेल, कारण आज एनडीएकडे 350 एवढा ह्यूज मॅन्डेट आहे, अशा वेळेस संसदेच्या कामासाठी एक एकसूत्रता राहावी म्हणून युपीएचा गटनेता निवडायचा असेल तर तो गटनेता कोण असावा या संदर्भात मला वाटतं चर्चा आता सुरू असावी. तो गटनेता युपीएच्या बैठकीमध्ये निवडला जाईल. त्या गटनेत्याला विरोधी पक्ष नेत्याचं स्थान मिळणार का, जे ऑफिशियल स्टेटस असतं ते मिळणार का, त्या दृष्टीने हे प्रयत्न सुरू झालेले आहेत. आणि मला वाटतं की आता याचे मंत्रिमंडळाचा शपथविधी झाल्यानंतर या बऱ्याच गोष्टींचा उलगडा होत जाईल. पण सर्व सहमतीचं नाव पुढे याच्यासाठी यावं यासाठी प्रयत्न राहील. राहुल गांधी अजून संसदीय पक्षनेतेपद स्वीकारायला तयार असले तरी पदाच्या राजीनाम्यावर ठाम असण्याची चर्चा अजूनही आहे. उद्या त्यांची बैठक होते, त्या बैठकीमध्ये निर्णय होईल. मग राहुल गांधी यांनाच संसदीय पक्षाचा नेता म्हणून स्वीकारलं जाणार की संसदीय पक्षनेत्या नेतृत्व कोणा ज्येष्ठ नेत्यांकडे दिलं जाणार, या संदर्भात मला वाटतं की आताची चर्चा सुरू झालेली आहे. काही वेळात त्याचा मला वाटतं अधिक स्पष्टता होऊ शकेल. पण मग यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विलीन होण्याच्या आपल्या सध्या तरी आपल्या इनपुट्स त्याबद्दलच आपल्याला बोलावं लागणार आहे. शरद पवार असा निर्णय या घडीला घेऊ शकतात का? आणि असा निर्णय घेण्याचं समजा ते घाटत असतील, त्यांच्याकडनं त्याचा घाट घातला जात असेल तर त्याच्यामुळे समीकरणं कशी बदलतील? महाराष्ट्रात निश्चितपणे समीकरणं बदलतील, कारण महाराष्ट्रामध्ये आज काँग्रेसकडे असं कुठलंही सक्षम नेतृत्व नाही की जे नेतृत्व आज काँग्रेसला या स्थितीमधून परत सावरू शकेल. तर या स्थितीमध्ये जर विलनीकरण झालंच, म्हणजे आता गृहीत धरून आपण बोलतोय सगळे झालं, तर निश्चितपणे त्याचा परिणाम महाराष्ट्रामध्ये होईल. परंतु एक आहे की विधानसभा निवडणूक तोंडावर असताना एवढा मोठा निर्णय घेतला जाईल का, आणि तो घेतला जाणार असेल तर मग तो झालं तर ते लगेच होईल. म्हणजे आता फक्त 3-3.5 महिने निवडणुकीला उरलेले आहेत. त्यामुळे मला वाटतं की जो निर्णय जर विलनीकरणाचा झाला तर काँग्रेस आणि याला एकत्र फायदा निश्चितपणे होईल. पण शरद पवारांच्या बाबतीत जर बघितलं तर काँग्रेसमध्ये सुरुवातीपासून शरद पवारांच्या नेतृत्वाला शह देणारा एक निष्ठावंतांचा गट
पूर्वीही कार्यरत होता आणि तो आत्ताही काही निष्प्रभ झालाय असं समजण्याचं कारण नाही. त्यामुळे तेवढा मानसन्मान किंवा स्वतंत्र पक्षाचं अस्तित्व म्हणून जेवढं स्वातंत्र्य असतं तेवढं स्वातंत्र्य पुढच्या काळात राहील का, या सर्व गोष्टींचा विचार करून, कारण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आता तरी राज्यातल्या नेतृत्वासमवेत या संदर्भात कुठली चर्चा झाल्याचं ऐकिवात नाहीये. शरद पवार आपल्या सहकाऱ्यांशी चर्चा न करता अंतिम निर्णय घेतील लगेच, असं तरी काही आत्ता वाटत नाहीये. आपण हा जो मुद्दा मांडला की काँग्रेसमधला त्यांचा विरोध, तसा विरोध त्यांना दोन पातळ्यांवरती होऊ शकेल. एक काँग्रेसमधून तुम्ही म्हणाला तसं तिकडे सुद्धा अजूनही शरद पवार विरोधी ग्रुप काही अजून थंडावलेला नाहीये, आणि राष्ट्रवादीत जिकडे स्वतंत्र अस्मिता आता तर तिसऱ्या फळीची सुद्धा स्वतंत्र आकांक्षा आहे. अशा बाबतीत किमान काँग्रेस बाबतीत बोलायचं झालं तर आता विखे नाहीये, जे पारंपरिक वंशपरंपरागत विरोधी घराणं होतं. मोठा चेहरा, मासेसचा लीडर असणारा चेहरा काँग्रेसकडे नाहीये. अशावेळी शरद पवारांना समजा राष्ट्रीय पातळीला आणि महाराष्ट्रामध्ये त्यांना मोठ्या भावाची भूमिका पक्षात राहून मिळत असेल काँग्रेसमध्ये येऊन, तर मग असं नाही वाटत आता एक पुढचा विचार करावा लागेल, अन्यथा 5-10 जागांचा खेळ किती काय? आता सुद्धा त्यांना मला वाटतं की शरद पवार यांना या आघाडीच्या चर्चेत सुद्धा त्यांना महत्वाचं स्थान दिलं होतं. त्यामुळे पवार विरोधक जे काँग्रेसमधले आहेत त्यांची वाक्य आपण ऐकली असतील खासगीतली, आणि काही लोक जाहीरपणे बोलली की महाराष्ट्रातली काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या दावणीला नेऊन बांधली. परवा विरोधी पक्षनेते जे बाहेर पडत आहेत त्यांनी सुद्धा हेच वाक्य वापरलं. तर मला वाटतं की या पातळीवर जर आता निर्णय घ्यायचा असेल तर काँग्रेसचे राज्यात नेते असतील, स्वतः शरद पवारांना त्यांच्या पक्षातल्या नेत्यांशी चर्चा करावी लागेल आणि त्यानंतर या निर्णयाप्रत यावं लागेल. परंतु ह्या आघाड्यांचं एकत्रित पुढच्या काळात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र वाटचाल करावी लागेल आणि करेल असं म्हणजे कालच्याही बैठकीत त्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे. फक्त आता प्रश्न राज्यातल्या काँग्रेसपेक्षा मला वाटलं केंद्रातल्या काँग्रेसचं मजबूतीकरण हा सगळ्यात त्यांच्या पुढचा मोठा प्रश्न आहे, आणि त्या दृष्टीने संसदेच्या दृष्टीने काही अलाइनमेंट करता आली तर मला वाटतं की त्या दृष्टीने आता प्रयत्न सुरू झाले असतात. समजा हायपोथेटिकलीच विचार करायचा असेल, आता आपण फक्त गेस करू शकतो, आपण संभाव्यता कोणत्या कोणत्या त्या पडताळून बघू शकतो. समजा असं एकीकरण झालं तर त्याचा केंद्रापेक्षा सुद्धा मोठा परिणाम हा महाराष्ट्रापुरताच बघावा लागेल. असा कुठलाही प्रयत्न नजीकच्या काळात झाल्यास राष्ट्रवादीतले त्याचे तरंग कसे उमटू शकतात, जिथे की अजित पवार स्वतः आता खूप एका वेगळ्या पहिल्या फळीत येऊन गेलेले आहेत आणि पुढची फळी रोहित पवारांच्या निमित्तानं तिसरी फळी आता मोठी होत चाललेली आहे. त्यांच्यात काय पडसाद तरंग उमटू शकतात? नाही, शरद पवारांना जर म्हणजे मधल्या काळामध्ये काँग्रेसच्या नेतृत्वाचा ज्यावेळेस एक छत्री अंमल होता काँग्रेसचा, त्यावेळेस प्रादेशिक नेतृत्व कमकुवत करण्याकडेच काँग्रेसच्या हायकमांडचा सातत्याने प्रयत्न झालेला आहे, आणि त्याच प्रयत्नामुळे प्रादेशिक नेते दुरावले गेले आणि त्याच्यातून वेगवेगळे पक्ष निर्माण झालेले आपण बघितलंय. आता पुढच्या काळामध्ये जरी पक्ष विलीन झाला तरी महाराष्ट्रा पुरते का होईना निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शरद पवारांकडे द्यायला काँग्रेस हायकमांड तयार आहे का? म्हणजे आज त्यांच्यापुढे पर्याय आहेत का हा भाग वेगळा, परंतु तरी सुद्धा मानसिक दृष्ट्या ते तयार आहेत का त्याच्यातही परत, कारण आज परवाच्या निवडणुकीत आपण ज्याचा 4-4दा उल्लेख केला त्याचा परत मला उल्लेख करावा लागतो की प्रदेश अध्यक्षांनी एक शिवसेनेच्या आमदाराला आश्वासन देऊन तुम्हाला उमेदवारी देतो म्हणून तिकडची आमदारकी सोडून आणायला लावलं. त्याचं उमेदवारी जाहीर झाली आणि दिल्लीत कोणीतरी कुणाच्या तरी कानाला जाऊन लागतं आणि त्यांची उमेदवारी रद्द होते. अशा पद्धतीनं जर महाराष्ट्राच्या पातळीवर झालेले निर्णय दिल्लीतून काही लोक रद्द करत असतील तर मला वाटतं की प्रश्न निर्माण होऊ शकतात. आणि या भूमिकेतून या मानसिकतेतून जर काँग्रेस बाजूला व्हायला तयार असेल आणि प्रादेशिक नेतृत्व मजबूत करायला तयार असेल, त्याचे अधिकार त्या पक्षांकडे द्यायला असेल, त्या भागातल्या नेत्यांकडे द्यायला तयार असेल तर तो काँग्रेसलाही फायदा होईल आणि मग विलनीकरणाच्या ज्या आपण संभाव्य चर्चा करतोय त्यालाही काहीतरी मला वाटतं की एक अर्थ प्राप्त होईल. असा जर का काँग्रेस अंतर्गत राहुल गांधींनी बदल आणला तर मग दुसऱ्यांकडे बघायची गरजच काय? मग तर त्यांना इथले सुद्धा लीडर्स मिळू शकतात, जरी आता असा मास लीडर काँग्रेसकडे नसला तरी. पुन्हा आपला मुद्दा होता राष्ट्रवादी अंतर्गतले तरंग. आपल्याला आठवत असेल अजित पवारांनी ज्यावेळी राजीनामा देण्याचा त्यांनी दिला राजीनामा त्यावेळी राष्ट्रवादीतल्या आमदारांमध्ये सह्यांची मोहीम सुरू झाली आणि ते बंड थंड केलं शरद पवारांनी. अनेक गोष्टी त्याच्यानंतर बाहेर येत होत्या की एक फार मोठ्या अर्थाचं व्यापक बंड होतं. समजा आजच्या बातमीला आपण अधिक पुढे घेऊन जायचं ठरवलं तर असा कुठलाही शरद पवारांकडचा प्रयत्न विलिनीकरणाचा अजित पवारांची रिॲक्शन काय असू शकते? मला वाटतं की सगळ्याच नेत्यांना हा निर्णय आवडेल असं नाही, परंतु लगेच काही वेगळे म्हणजे एकदम टोकाची भूमिका घेऊन म्हणजे पक्षात काही वेगळा गट तयार होईल किंवा वेगळी भूमिका घेऊन जाहीरपणे उघडपणे बाहेर येतील खूप लोक, अशी स्थिती नाहीये. कारण महाराष्ट्रामधली आजची राजकीय स्थिती असं वेगळं बंड करण्यासाठी नाही सारखी नाहीये, अनुकूल नाहीये. त्यामुळे लगेच काही बाहेर त्याच्यातून काही निष्पन्न होईल किंवा काहीतरी घडेल फार मोठं असं नाहीये. पण ज्याचा उल्लेख मगाशी तुम्ही केला की राजीनाम्याचा, त्या काळातही पृथ्वीराज चव्हाण तत्कालीन मुख्यमंत्री असतील, अजित पवार किंवा राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यामधला संघर्ष होता. आणि विशेषतः 2004च्या निवडणुकीमध्ये काँग्रेसचं संख्याबळ काँग्रेसच्या
पुढे गेल्यानंतर जो एक सत्तेसाठी जे एक आपल्याकडे जास्तीत जास्त सत्ता घेण्यासाठी जे प्रयत्न झाले आणि त्याच्यातून जो कलह निर्माण झाला होता त्याचे सगळे परिपाक पुढच्या काळामध्ये दिसले आपल्याला. आणि सिंचनाच्या ज्या बाबतीत जो विरोधी पक्षांनी नंतर मुद्दा उचलून धरला तो सिंचनाचा मुद्दा मुख्यमंत्र्यांच्या भाषणातून तात्कालीन पुढे आला होता. आणि त्यामधून त्यावरूनच आपल्याला लक्षात येतं की ज्याचा उल्लेख मगाशी केला आपण की काँग्रेसमध्ये निष्ठावंत आणि परत ते म्हणजे पूर्वी येस काँग्रेस आल्यानंतरही तो होता म्हणजे त्या म्हणजे परत एकदा विलिनीकरण झाल्यानंतर होतं की मला वाटतं की ते प्रत्येक वेळा हा मुद्दा येत राहणार आणि प्रादेशिक पातळीवरचं नेतृत्व कमकुवत करण्याची भूमिका जर काँग्रेसने सोडली तर याबाबत पुढची पावलं पडू शकतात. तोपर्यंत कठीण आहे. राष्ट्रवादीचा मगाशी तुम्ही आता संदर्भ दिला की लगेच काही बंडाळी माजणार नाही किंवा वेगळा विचार केला जाणार नाही, पण पुन्हा एक त्या ठिकाणी किस्सा आठवतो तो म्हणजे पार्थ पवारच्या बाबतीत शरद पवारांनी एक नव्हे दोन तीन वेळा त्यांनी एक नकारात्मक संकेत देऊन सुद्धा की आमच्या घरातलं कोणी तिथून उभं राहणार नाही, त्यांची उमेदवारी पुढे केली गेली, पार्थ पवार तिथून लढला. रोहित पवारांचे शरद पवारांच्या बरोबर असणारे फोटो पवारांच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये त्यांनी शेजारी बसणं, अशा स्थितीत शरद पवार हे राष्ट्रवादीच्या बाबतीत पूर्वीच प्रमाणे एक कलमी ते ठरवतील असा निर्णय अजूनही पूर्ण रेटून नेतील आणि विरोध होणार नाही असं वाटतं आपल्याला? नाही, म्हणजे त्यावेळेस सगळी पार्श्वभूमी जर लक्षात घेतली तर शरद पवारांनी स्वतःची बाड्यातून उमेदवारी म्हणजे लढतील असं ज्यावेळेस स्पष्ट झालं त्यावेळेसच त्याच मुंबईत झालेल्या बैठकीत ज्यावेळेस पार्थ पवारांच्या नावाच्या घोषणा झाल्या त्याच वेळेस शरद पवारांनी सांगितलं होतं की एका घरातल्या किती लोकांनी निवडणूक लढवायची याला मर्यादा आहेत. मग हे जाहीर केल्यानंतर आणि ते स्वतः उभारणार आहेत म्हटल्यानंतर कदाचित पार्थ पवार स्वतःच जाहीर करतील की मी निवडणूक लढवणार नाही अशी अपेक्षा होती. परंतु त्यांची उमेदवारी त्यांची इच्छुक ते कायम राहिले. त्यामुळे पुढच्या काळात म्हणजे त्यांच्यावर पवारांवर आरोप झाले, विरोधकांनी तर त्यांना पराभवाच्या भीतीने माघार घेतली म्हणून असे आरोप केले. परंतु त्याच काळात शरद पवारांनी सांगितलं की आमच्या घरातला कौटुंबिक हा निर्णय पार्थ पवार लढतील म्हणून. कदाचित पुढच्या फळीचं नेतृत्व ज्यावेळेस पुढच्या पिढीचं पुढे येत आहे त्यावेळेस रोहित पवार विधानसभा निवडणूक लढवणार हे आधी स्पष्ट झालं होतं. त्याबरोबरच जसं अजित पवार आणि सुप्रिया सुळे एका वेळेस दोन म्हणजे एक लोकसभेत एक राज्यात एक केंद्रात अशा पद्धतीने झालं तशाच पद्धतीने ही पिढी ही पुढे जावी असा निर्णय त्यावेळेस झाला आणि त्या निर्णयातून ती उमेदवारी त्यांची जाहीर केली आणि ती कायम ठेवण्यात आली. शरद पवारांनी परत त्याचं समर्थन केलं की आमच्याकडे श्रीरंग बारणेसारख्या उमेदवाराला तो मतदारसंघ एवढ्या वेळेस जिंकलेला असताना तिथे कोणी सक्षम उमेदवार देणं आवश्यक होतं म्हणून त्यांना उमेदवारी दिली असं सांगितलं त्यांनी. परंतु त्यांचा तो प्रयत्न राष्ट्रवादीचा या सगळ्या याच्यात यशस्वी झाला नाही. एक निश्चित आहे की हे जेवढं सरळ दिसत होतं तेवढं नव्हतं हे मात्र खरं आहे. इथे एक आणखी मुद्दा आहे की काँग्रेसमधला, प्रदेश काँग्रेसमधला, जसं की केंद्रामध्ये फरक काय पडेल तो आणखी पुढचा भाग आहे. प्रदेश काँग्रेसच्या बाबतीत अशी कुठलीही पहल, हिंदी शब्द झाला, असा कुठलाही पुढाकार घेण्याचा प्रयत्न काँग्रेस नेतृत्वाकडनं होत असेल शरद पवारांना मेनस्ट्रीम मध्ये, काँग्रेस पक्षाच्या मेनस्ट्रीम मध्ये आणण्याचा, इथे कसे तरंग उमटतील? मला वाटतं की राज्यातील नेत्यांकडे आज अशी कुवत नाहीये की कोण त्याला विरोध करेल किंवा पाठिंबा देईल. परंतु त्यांना हे विलिनीकरण झालेलं कितपत आवडेल हा भाग वेगळा आहे. आज असं आहे की आज त्यांच्या पुढे ऑप्शन भरपूर ओपन आहेत. भाजपा तर कोण येईल त्यांना घ्यायला तयार आहे. म्हणजे सबका विश्वास सबका स्वागत असं मला वाटतं की नवीन त्यांनी घोषवाक्य आता आजकाल फार चर्चेत आहे. त्यामुळे प्रत्येकाचं स्वागत होईल विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आणि हे निमित्त काही लोकांना मिळेल. परंतु एक म्हणजे आपण जर तरच्या चर्चा करतोय परंतु वेगळं पवारांचं आल्यानंतर आपलं महत्व पक्षातलं संपेल अशी चिंता असणाऱ्या लोकांची काही संख्या कमी नाहीये. पण मग आता जर का हा निर्णय होऊ द्यायचा नसेल, जसं तुम्ही म्हणालात की आपण जर तर बद्दलच बोलतोय, काँग्रेसला स्वतःहून विडा उचलणारा कोण येता आता आम्ही नेऊन आता जर का आणि धरून चालतोय आपण की कदाचित अशोक चव्हाण नसतील अध्यक्षपदी, अशा वेळी विडा उचलणार कोण काँग्रेसला पुढे घेऊन जाण्याचा? काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचं विलिनीकरण झालं नाही तरी पुढची निवडणूक काँग्रेसला राष्ट्रवादी काँग्रेसच्या बरोबरीने लढावा लागेल. महाराष्ट्राच्या संदर्भातले निर्णय घेण्याचे अधिकार शरद पवार असतील किंवा काँग्रेसमधले जे नेते आहेत त्यांना एकसंघपणे एकत्रितपणे बसून घ्यावे लागतील. कारण आज दोन्ही पक्ष अशा परिस्थितीमध्ये नाहीत की स्वतंत्रपणे निर्णय घेऊन किंवा एकटे लढून फार काही करू शकतील. त्याच्यामुळे पुढच्या काळात काँग्रेसला फार सवय नाही आहे सामूहिक नेतृत्वाची, परंतु काँग्रेसला पुढच्या काळामध्ये महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकीच्या आधी इथे एकत्रितपणे निर्णय घेणं भाग पडेल आणि इथे घेतलेले निर्णय केंद्रातून कोणीतरी तिथल्या
चौकडीतल्या नेत्यांकडून बदलले जाणार नाहीत याचीही मला वाटतं की त्यांना काळजी घ्यावी लागेल. आपल्यासोबत आहेत लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर सर. कुबेर सर, विषय चाललेला आहे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्या विलिनीकरणासंदर्भात अशी सूत्रांची माहिती आहे, त्याबद्दल आपण बोलतोय. असा कुठलाही विचार दोन्ही पक्षांमध्ये सुरू असेल तर त्याचे देशात, केंद्रामध्ये काँग्रेसमध्ये आणि प्रदेशामध्ये काय पडसाद उमटू शकतात? मला ऐकायला येत नाही. कुबेर सर, माझा आवाज पोहोचतोय आपल्यापर्यंत? कुबेरांपर्यंत आपला आवाज पोहोचत नाही. आपल्यासोबत सुरेश भटेवराजी पण आहेत नाशिकहून. भटेवराजी, माझा आवाज पोहोचतोय आपल्यापर्यंत? आवाज पोहोचत नाही. मी हरकत नाही, आपण इकडे स्टुडिओमध्ये पुन्हा येऊयात. अभय देशपांडे आपल्यासोबत आहेत. अभयजी, मगाचा मुद्दा आपला राहिला की काँग्रेसच्या मधला पडसादांचा भाग. केंद्राकडे येऊयात आपण. केंद्रामध्ये सुद्धा काही शरद पवारांना कमी विरोधक नाही आहेत काँग्रेस अंतर्गत, त्यांना तो वेळोवेळी होत राहिला. सगळ्यात महत्वाचा तर गांधी घराण्याचा मुद्दा आहे. इथे एक मुद्दा असा चर्चेला जाऊ शकतो की जर का हे अल्टिमेटली होणारच होतं तर मुळामध्ये तुम्ही वेगळा झालात का? सोनिया गांधींचा मुद्दा तर कधीच मागे पडला होता, त्याबद्दल. नाही, सोनिया गांधीचं म्हणजे ज्यावेळेस 2099ला महाराष्ट्रात एकत्र येण्याची वेळ आली त्यावेळेस तो मुद्दा बाजूला ठेवूनच एकत्र आले आणि लगेच 2 वर्षात काँग्रेसने स्पष्ट केलं राष्ट्रवादी काँग्रेसकडून की आता हा विषय शिल्लक राहिलेला नाहीये. आता तर ती स्थिती नाहीये. परंतु मधल्या काळामध्ये म्हणजे युपीएचं सरकार 10 वर्ष होतं त्यावेळेस तर काही बाकीचे मुद्दे सगळे बाजूला पडले. त्या सरकारमध्ये सहभागी होती राष्ट्रवादी काँग्रेस. राष्ट्रवादी काँग्रेसने सरकारात राहून आपली जेवढी शक्ती वाढवता येईल त्या शक्ती वाढवण्याचे प्रयत्न केले. परंतु विलिनीकरणाचा विषय त्यावेळेस कधी आला नाही. एक आहे की ट्रस्ट डेफिसिट, ज्याचा मी उल्लेख केला, तो पवारांच्या बाबतीत काँग्रेसमध्ये नेहमीच राहिलेला आहे. त्याची कारणं काय आहेत, बरोबर काय चुकीचं काय, हा भाग वेगळा आहे. परंतु प्रादेशिक नेतृत्वाला म्हणजे कमजोर करण्याचं, म्हणजे आता वायएसआरचं आपण लक्षात घ्या. आज जगनमोहन रेड्डीने एवढा मोठा विजय मिळवला तिकडे. जगनमोहन रेड्डींच्या आधी वायएसआरला सुद्धा त्यांच्या स्वबळावर ज्यावेळेस त्यांनी आंध्रामध्ये सत्ता आणली त्याच्यानंतर तिकडे जी सत्ता कायम राखता आली नाही. कारण पुढे जगनमोहनच्या बाबतीत काँग्रेसची धोरणं चुकली. आज जगनमोहनने तिकडे स्वबळावर एवढं थम्पिंग मेजॉरिटी मिळवली, ते काँग्रेसला ते शक्य झालं असतं. पण प्रादेशिक नेतृत्व हे कायम आपल्या इशाऱ्यावरच काम करणार असलं पाहिजे, ही भूमिका ज्यावेळेस केंद्राकडून घेतली गेली त्यामुळे म्हणजे एकीकडे केंद्रातलं नेतृत्व कमकुवत होत गेलं आणि त्यावेळी प्रादेशिक नेतृत्व ज्याचा परवाच्या निवडणुकीतही आपल्याला अनुभव आला पंजाबमध्ये की प्रादेशिक नेतृत्व जिथे खंबीर आहे तिथे काँग्रेस तगून राहिली. तिथे सुद्धा म्हणजे मराठीमध्ये त्याला काड्या करणं म्हणतात किंवा टोचत राहणे. मग तिकडच्या पंजाबच्या मुख्यमंत्र्याला सुद्धा सिद्धूच्या खांद्यावरनं टोचत राहायचं, सारखं टोचत राहायचं. म्हणजे शेवटी इतकी वेळ आली की त्यांना म्हणावं लागलं की मला ठेवा नाही तर त्याला ठेवा. वर्षानुवर्षाचे दुर्गुण आहेत, लगेच जातील असं नाही. मग अशी धानोरकर आणखी एक सवय म्हणजे प्रदेशातला कुठलाही निर्णय एका ओळीचा ठराव करून केंद्रात पाठवायचा की ह्याचा निर्णय पक्षाध्यक्ष घेणार आहेत. आपल्यासोबत विजय नाना पाटील आणि सुरेश भटेवरा सर नाशिकहून आहेत. विजय नाना पाटील हे माजी केंद्रीय मंत्री आहेत, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत आणि सुरेश भटेवराजी पण आहेत. गिरीश कुबेर सर सुद्धा आपल्यासोबत थोड्याच क्षणात असतील. मी विजय नाना पाटील यांच्याकडे जातो. विजय नाना, याच्यातला एक मुद्दा होता काँग्रेस संस्कृतीचा, आम्ही आता त्याबद्दलच बोलत होतो. असा आपण बातमी जी चालवतोय काँग्रेस राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची, म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलीन होण्याची, अशा कुठल्याही संभाव्य घडामोडींच्या बाबतीत कसे पडसाद उमटतील? या बाबतीमध्ये मला ती कठीण वाटतं. कारण 20 वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस वेगळे होऊन 20 वर्ष झालेली आहेत. हो. आणि पुष्कळ पाणी वाहून गेले, राजकीय समीकरण बदललेली आहेत. एकत्रित गठबंधन करणं वेगळं, पण एकत्र येऊन विलिनीकरण करून बरं पक्ष पुढे नेणं हे कितपत शक्य होईल हे मला काही वाटत नाही. कारण आधी राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक झाली, त्याच्यानंतर त्यांनी ठराव केला, ती गोष्ट वेगळी असते. राष्ट्रवादीमध्ये सुद्धा अंतर्गत धुसफूस फार आहे आणि ती धुसफूस स्वतः शरद पवार साहेबांच्या लोकसभा निवडीच्या वेळेला लोकांच्या थोडीशी लक्षात आलेली होती. बरं. आणि आज तरुण नेते वर्षद पवार साहेब हा सुद्धा एक मुद्दा, मी नावं घेत नाही, त्या ठिकाणी आहे. आणि त्याच्यामुळे 5 खासदार दिल्लीमध्ये मिळवण्याकरता, विरोधी पक्ष नेते पद मिळवण्याकरता जो काही दोघांचा, राहुल गांधी आणि शरद पवारांचा प्रयत्न होईल ते झालं तर चांगली गोष्ट आहे. परंतु मला जर विचारलं तर त्याच्यात बरंचसं कठीण हे मला वाटतं. मी भटेवरा सरांकडे जाईन. भटेवराजी, तुम्ही चर्चेत, आपण दोघेही चर्चेत येण्यापूर्वी एक शक्यतेचा विचार झाला की अशी कुठली एकी होणार असेल, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलीन होणार असेल तर त्याची राजकीय किंमत काँग्रेस पक्ष शरद पवारांना अध्यक्षपद देऊन करेल का? कारण तसंही राहुल गांधी म्हणतात की गांधी घराण्यातला आता अध्यक्ष नको, अशावेळी मास लीडर असलेला, सर्व पक्षीयांमध्ये चांगले संबंध असलेले अशा शरद पवारांचा विचार होऊन असं काही डील होऊ शकते का?
एक गोष्ट याच्यामध्ये दोन बाजू आहेत या विषयाला. एक तर बेसिकली असं आहे की राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचं विलिनीकरण होण्याची जी कल्पना आहे जी अजून प्रत्यक्षात आलेली नाही, ती जर झाली तर तो लॉजिकल एंड आहे शरद पवारांच्या पक्षाचा. हे गेल्या कित्येक वर्षापासून हा विषय चर्चेत आहे की शरद पवारांच्या पक्षाचं भवितव्य काय. तर युपीएच्या काळापासूनच ही चर्चा चालू होती, पण तथापि अनेक वेळाला पवारांशी हा विषय आम्ही पत्रकारांनी दिल्लीत काढल्यानंतर त्यांनी स्वतःचा वेगळा पक्ष ठेवणं हे कसं योग्य आहे आणि प्रादेशिक पातळीवर जे नेतृत्व असतं त्याला संधी मिळण्याकरता अशा पक्षाची कशी आवश्यकता आहे हे त्यांनी आम्हाला वेळोवेळी पटवून दिलं होतं. आज प्रायमा फेसी जर या विषयाकडे पाहिलं तर दोन पक्ष लगेच घाई गर्दीत विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर विलिनीकरण होईल असं शक्यता कमी वाटते. पण तथापि ही प्रोसेस जर झाली तर ती अनेकांना हवी. आणि आता जो तुम्ही मुद्दा मांडला की देशव्यापी नेतृत्व काँग्रेस पक्षाकडे सध्या नाही, जर राहुल गांधींनी ठरवलं की गांधी घराण्याच्या बाहेरचा अध्यक्ष झाला पाहिजे तर शरद पवारांनी इतका लॉजिकल चॉईस दुसरा कुठलाही देशामध्ये सापडणार नाही. आणि जर शरद पवारांनी हे पाऊल उचललं तर देशामध्ये काँग्रेसमधून फुटून जे वेगवेगळे पक्ष देशभर निघालेले आहेत, मग तो अनेक उदाहरणं देता येतील. आता काही वेळापूर्वी जगन रेड्डींचा उल्लेख या ठिकाणी झाला. विविध राज्यांमध्ये असे अनेक गट वेगळे पक्षातून बाहेर पडून त्यांनी आपला वेगळा पक्ष काढला. ती सुद्धा सुरुवात होऊ शकेल आणि काँग्रेसच्या दृष्टिकोनातूनही ही चांगली गोष्ट होईल आणि विरोधी पक्षही अधिक मजबूत झाल्याचं चित्र दिसेल. इथे एक आपण छोटासा ब्रेक घेऊयात. ब्रेकच्या नंतर हाच मुद्दा जो भटेवरांनी मांडलेला आहे तो घेऊन आपण पुढे जाणार आहोत. आता आपण समवेतांबद्दल बोलू शकतो. असं काही होणार असेल तर आतापर्यंत आपण फक्त काँग्रेस राष्ट्रवादी अंतर्गतले पडसाद बघत होतो, पण असं खरंच झालं. शरद पवार काँग्रेसचे अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस विलीन झालेली आहे आणि अशासह काँग्रेस आता नरेंद्र मोदींच्या समोर उभी राहणार असेल तर कुठली शक्यता आहे याहीबद्दल बोलणार आहोत. ब्रेक नंतर पाहत राहा एबीपी माझा. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. माझा विशेषमध्ये आपण चर्चा करतोय. एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीची तयारी सुरू आहे, तर दुसरीकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या गोटामध्ये खूप मोठ्या हालचाली होत आहेत. भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्याय आता चर्चेत सहभागी झालेले आहेत. लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर सर आपल्यासोबत आहेत. मी सुरुवातीलाच कुबेर सरांकडे जाणार आहे. कुबेर सर, ब्रेकपूर्वी भटेवरा यांनी जो मुद्दा मांडला तो एक खूप लक्षात घेण्यासारखा आहे. जर राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबतीत जर असं पाऊल उचललं गेलं तर जे अनेक छोटे छोटे पक्ष जे काँग्रेसमधनं बाजूला झालेले आहेत त्या पक्षांमध्ये सुद्धा असा काही विचार होऊ शकतो का? जगनमोहन रेड्डींचं त्यांनी विशेषतः नाव घेतलेलं होतं. नाही, काँग्रेसला अंतिमतः सर्व पक्षांना एकत्र आणावंच लागेल. विशेषतः त्या काँग्रेसच्याच मूळच्या फांद्या होत्या. मग तृणमूल काँग्रेस असेल, जगन यांची वायएसआर काँग्रेस असेल. पण मला असं वाटतं की ती प्रक्रिया खूप ही उघडपणे दीर्घकाळ चालणारी प्रक्रिया असेल. ही जी भेट आहे ही तात्कालिक काही करणं असतील, लोकसभा संदर्भात अधिवेशन सुरू होत आहे त्याच्यात काय भूमिका घ्यायची वगैरे वगैरे असेल. त्याच्यामुळे त्याचा संदर्भ मला असं वाटतं की विलिनीकरणाशी इतक्या लवकर जोडणं हे घाईचं ठरेल. कारण विलिनीकरण जर करायचंच असेल तर त्याची एक चर्चा तयार होणं, त्याच्याविषयी वातावरण निर्मिती केली जाणं आणि पवारांची एकंदर जी कार्यपद्धती आहे ती लक्षात घेता ते एकंदर पूर्णपणे या सगळ्या अपरिहार्यता सिद्ध करतील आणि मग करतील. या पद्धतीने राहुल गांधी भेटायला आले आणि विलिनीकरणाचा पर्याय निघाला हे मला जरा थोडंसं टोकाचं पाऊल असेल असं वाटतं, नाही तर विश्लेषणाच्या पातळीवरती तरी. कुबेर सर, मगाशी सुद्धा हाच मुद्दा येत होता की इतक्या लवकर लगेच विलिनीकरणाच्या दिशेने ते जातील का? पण मगाशी भटेवरांनी पण सांगितलं की आता तुमचे नंबर्स वाढत नाही आहेत, दरवेळी तो संघर्ष करायचा, जागांचा संघर्ष होणार आणि पुन्हा हाती काही येणार नाही. आणि म्हणून मगाशी एक हायपोथेटिकल मुद्दा असा होता की राहुल गांधी स्वतः बाजूला व्हायचं म्हणतात अध्यक्षपदावरून. अशावेळी शरद पवारांना पक्षात घेऊन त्यांना अध्यक्षपद द्यायचं की ज्यांना अक्रॉस द पार्टी ऍक्सेप्टन्स आहे, स्वतः ते बाहेर आहेत पण ते गटनेता म्हणून संसदेत असणार आहेत, अशी काही ऍडजस्टमेंट होऊ शकते का? जर का एवढ्या मोठ्या पातळीचा समंजसपणा असेल तर त्याची किंमत सुद्धा तशी चुकवावी लागेल का? नाही, मुळात पवार वेगळे का झाले याचा थोडासा विचार करावा लागेल. 99 साली ती जी घटना घडली त्याच्यानंतर पवारांनीच ठिकठिकाणी मुलाखतीमध्ये आणि त्यांच्या आत्मचरित्रामध्ये या संदर्भात विस्तृत विवेचन केलेलं आहे. मुळात मुद्दा आहे तो गांधी घराण्याची आणि पवारांच्या मधली एकंदर असलेली एक ताणतणावाची नाती आणि वितुष्टता आणि मुळात विश्वासाचा अभाव. त्या पार्श्वभूमीवरती राहुल गांधी थेट असं पाऊल उचलतील
हे थोडं स्वप्नरंजनात्मक वाटू शकेल. कारण असं आहे की मुळातला जो मुद्दा आहे तो दूर झालेलाच नाहीये. सोनिया गांधी अजूनही पूर्णपणे हयामत आहेत, त्या कार्यरत आहेत, पक्षाच्या पातळीवरती निर्णय प्रक्रियेमध्ये सुद्धा आहेत. त्यावेळेला एकदम काँग्रेसमधल्या ज्येष्ठांना डावलून एकदम पवारांच्या हाती सुकाणू दिलं जाईल इतकं काँग्रेस ही गांधीवादी किंवा अशी बदलाला तयार असलेली झाली आहे मला वाटत नाही ते. बरं, केशव उपाध्यायांकडे आपण जाऊया. केशव उपाध्ये, निवडणुकीमध्ये भाजपला घवघवीत यश मिळालेलं आहे. पुन्हा एकदा काँग्रेसला खूप मोठ्या अपयशाचा सामना करावा लागलाय. त्या सगळ्या पार्श्वभूमीवरती या हालचाली होतात. असा एक हायपोथेसिस मांडला जातोय. अजून यातली खरी काय ती बातमी आपल्यापर्यंत आलेली नाही. मात्र या सगळ्याकडे भाजप कसं बघतं? 2-3 गोष्टी आहेत. मुळात ही बातमीच हायपोथेटिकल आहे आणि तुम्ही सांगता याच्यामध्ये. आणि मी गिरीश कुबेरांच्या मते सहमत. हे इतकं प्रीमॅच्युअर आहे, म्हणजे याच्यावरती चर्चेसो आपण किती वेळ वाया घालावा हा पहिला मुद्दा आहे. ज्यावेळी काही गोष्टी ठोसपणे येतील, काही मुद्दे येतील, त्याच्यावरती खरं तर त्यावेळी भाष्य करणं योग्य होईल. आज या चर्चेला केवळ दोघं भेटलेत. कदाचित लोकसभा किंवा अन्य काही म्हणजे अधिवेशन येते त्या संदर्भातली ही चर्चा असू शकते की अन्य काही असू शकतं. पण जोपर्यंत या विषयातलं काही समोर येत नाही तोपर्यंत विनाकारण तर भाष्य करण्यात काही अर्थ नाही. म्हणजे केंद्रात युपीएचं सरकार असताना युपीएचं चेअरमन पद जसं सोनिया गांधी यांच्याकडे ठेवण्यात आलं होतं, त्याच पद्धतीने आता युपीएचा एकत्रित संसदीय पक्षनेता निवडावा आणि तो पक्षनेता काँग्रेसमधूनच नाही तर अन्य पक्षामधून निवडावा. या दृष्टीने मला वाटतं की काही जी चर्चा चालू आहे गेल्या 2-3 दिवसापासून, त्या चर्चेचाही कदाचित हा एक भाग असू शकतो. असू शकतो. मी इकडे एक रेफरन्स आपल्या सगळ्यांसाठी, बारामतीमध्ये ज्यावेळी आम्ही मुलाखत घेतली होती शरद पवारांची, त्याच्यावेळी हा एक प्रश्न विचारला गेला होता की युपीएचा आतापर्यंतचा चेहरा हा काँग्रेस असायचा, बाकीचे घटक पक्ष असले तरी जागांचा उलटफेर झाला तर तो चेहरा तोच राहील का? त्यावेळी शरद पवार म्हणाले होते आणि ती इंटरव्ह्यूमध्ये बघता येईल की अशा वेळी काँग्रेसचा चेहरा इतर वेगळाही चेहरा असू शकतो. आज जरी काँग्रेस युपी अंतर्गत त्यांना 50 पेक्षा जास्त जागा जरी असल्या तरी एक तातडीची गरज, ज्याच्याकडे जिथे लॉजिक लागून चालणार नाही, जिथे व्यवहार वेगळ्या प्रकारे बघावा लागेल, अशा ठिकाणी हे होणं अशक्य आहे. तेच शरद पवार आहेत ज्यांनी भाजपला समर्थन दिलं होतं महाराष्ट्रामध्ये 2014 तेव्हा सुद्धा आपल्यापैकी कोणी असतील त्यांनी हास्यास्पद म्हटलं असतं की अरे सत्ता स्थापन होताना शरद पवार समर्थन कसं देतील, पण ते दिलं गेलं. असं आहे, नाही समर्थन देणं आणि आपला पक्ष दुसऱ्या पक्षात विलीन करणं यात खूप मोठं अंतर आहे. आणि मुळामध्ये शरद पवार निघाल्यानंतर शरद पवारांना काढून टाकण्यात आलं काँग्रेसमधनं. हा सगळ्यात मोठा फरक आहे. म्हणजे आपण चर्चा करू शरद बाहेर पडले नाहीत, त्यांना काढून टाकण्यात आलं होतं. आणि त्याच्यानंतरचा इतिहास सगळा माहिती आपल्याला 1983चा इतिहास आहे, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्यानंतर औरंगाबादला ते राजीव गांधींच्या उपस्थितीमध्ये पुन्हा काँग्रेसमध्ये गेले, हा इतिहास सुद्धा आपल्याला माहिती आहे. त्यामुळे ही घटना, त्यामुळे मागच्या 2 संदर्भावरून आपण असं आता म्हणत आहोत की ते पुन्हा जातात का काय, पण इतके सहजासहजी समर्थन देणं आणि पक्ष विलीन करणं हे सोपं नाही. कारण राज्यातला सुद्धा त्यांचा शेवटी जो काही पक्ष शिल्लक आहे त्या पक्षात लोकांचे विचार घ्यावे लागतील आणि ही घटना इतक्या सहजतेने घडणार नाही. आणि जर घडत असेल तसे मुद्दे काही समोर येतील त्यावेळी आम्ही नक्की त्यावरती व्यक्त करू. एक मुद्दा आहे की आता हायपोथेसिसवरती चर्चा करणं योग्य नाही हे जरी भाजपला वाटत असलं तरी जसं भटेवरा सर म्हणाले की एक लॉजिकल सोल्युशन हे सध्याच्या परिस्थितीमध्ये असू शकतं जर बऱ्याच पक्षांची ताकद कमी होत असेल. असं आहे की हे अनेक काय तथाकथित विचारवंतांना असं वाटतं ज्या पद्धतीने काँग्रेस कमजोर होत चालली आहे, त्यामुळे त्यांना काँग्रेसपेक्षा ही काळजी इतर लोकांना जास्त वाटते. काहीतरी करून कुठून तरी काँग्रेस बळकट झाली पाहिजे अशा प्रकारची भावना इतरांची विशफुल थिंकिंग असू शकते. असं काही असं आहे की भाजपाचं आव्हान थोपवण्यासाठी सगळे पक्ष ज्यांचे टोकाचे मतभेद आहेत ते पक्ष एकत्र आले. एक मिनिट, हे पक्ष एकत्र आले. पुढच्या पातळीवर जर आपण असं म्हणजे आताच्या निवडणुकीला जसं एक प्रेसिडेन्शियल डेमोक्रेसी सारखं स्वरूप आलं तर पुढच्या काळामध्ये हळूहळू आपल्याला द्विपक्षीय लोकशाहीकडे जावं लागेल अशा चर्चा वारंवार होतात. हा मुद्दा आपण घेऊया. अशा परिस्थिती फार चांगला मुद्दा आहे, आपण घेऊयात ब्रेक नंतर त्या दिशेने चालेल का. आपण गिरीश कुबेरांपासून हा मुद्द्याला चर्चेला सुरुवात करूयात. पाहत राहा एबीपी माझा. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. दिल्लीमध्ये राहुल गांधी आणि शरद पवार यांच्यामध्ये नुकतीच भेट झालेली आणि या भेटीनंतर शरद पवार यांनी स्पष्टीकरण दिलंय. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्या विलिनीकरणासंदर्भात कोणतीही चर्चा या भेटी दरम्यान झाली नाही असं शरद पवार यांनी स्पष्ट केलेलं आहे. राज्यसभेतल्या विरोधी पक्षनेतेपदाच्या ऑफरवरती शरद पवार यांचं मत घेतलं गेलंय. काँग्रेसमध्ये नेतृत्वाची कमतरता भासत असावी असं शरद पवार यांनी या भेटीनंतर सांगितलंय. प्रशांत कदम आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देत आहेत. प्रशांत, काय तपशील या संदर्भात?
नम्रता, खरं तर अतिशय महत्त्वाची ही भेट आज सहा जनपदवरती झाली. जवळपास 45 ते 50 मिनिटं राहुल गांधी आणि शरद पवार यांच्यामध्ये ही 1-to-1 चर्चा झाली. आणि या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना शरद पवारांनी या भेटीसंदर्भात सांगितलं, अर्थातच जे वाईड या ठिकाणी स्पेक्युलेशन सुरू झालेले होते त्याच्या संदर्भात पहिला प्रश्न विचारल्यानंतर त्यांचं म्हणणं होतं की अशा पद्धतीच्या विलिनीकरणाची कुठलीही चर्चा झालेली नाही आहे. मात्र महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं निवडणुकीचे निकाल आलेले आहेत त्या संदर्भात आम्ही तपशीलवार माहिती घेतली, चर्चा केली. लवकरच अगदी 4 महिन्यामध्ये महाराष्ट्राच्या निवडणुका होत आहेत आणि त्यामुळं काय करण्याची गरज आहे, कुठल्या मुद्द्यांना प्राधान्यानं आपण कारवाई किंवा तातडीनं ॲक्शन सुरू करण्याची गरज आहे, ज्याच्यामध्ये दुष्काळासारखा गंभीर मुद्दा आहे, या संदर्भातली ही चर्चा झाल्याचं शरद पवारांनी सांगितलं. शिवाय जेव्हा आम्ही त्यांना प्रश्न विचारला की अशा पद्धतीची सुद्धा एक चर्चा आहे की म्हणजे राष्ट्रवादीचं विलिनीकरण करून नंतर मग तुम्हाला राज्यसभेमध्ये विरोधी पक्षनेतेपद द्यायची सुद्धा तयारी आहे, तर त्याच्यावरती त्यांचं म्हणणं हे होतं की कदाचित काँग्रेसमध्ये सध्या जी नेतृत्वाची कमतरता आहे त्याच्यामुळे त्यांना असं वाटत असावं. तर अशा पद्धतीची ही साधारण चर्चा झालेली आहे. आणि दुसरी म्हणजे राहुल गांधी यांच्या राजीनाम्याबद्दलचं अतिशय परखड असं मत शरद पवार यांच्या बोलण्यातून व्यक्त होतंय. त्यांचं म्हणणं हे होतं की अशा परिस्थितीमध्ये राजीनामा देणं हे योग्य नाहीये. योग्य समोर जेव्हा पर्याय दिसत नाहीये पक्षाला तेव्हा आपण राजीनामा देणं हे मैदान पळून सोडून जाण्यासारखं आहे, त्याच्यामुळे ते योग्य नाहीये अशा शब्दामध्ये शरद पवारांनी आपलं मत जे आहे ते व्यक्त केलेलं आहे. पण दुसरीकडे विलिनीकरणासंदर्भातली शक्यता तरीही पूर्णपणे फेटाळून लावता येणार नाही, कारण दिल्लीमध्ये अशा पद्धतीच्या स्पेक्युलेशन्स कालपासूनच सुरू होणं काँग्रेसच्या गोटातून, त्याच्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी ही भेट होणं आणि त्याच्यामध्ये 2-3 अर्थ आहेत नम्रता. एकतर ही भेट पूर्णपणे 1-to-1 झालेली आहे, केवळ राहुल गांधी आणि शरद पवार या बैठकीमध्ये होते आणि ही भेट झाल्यानंतर ते तातडीने शेजारी असलेल्या माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या भेटीसाठी त्या ठिकाणी पोहोचलेले होते आणि तिथंही राहुल गांधींनी चर्चा केली. आता हेही ऐकायला मिळालेलं होतं की अशा पद्धतीचा विलिनीकरणाचा जो प्रस्ताव आहे त्याच्यामध्ये मनमोहन सिंह यांची सुद्धा एक महत्त्वाची भूमिका आहे आणि त्यांनी सुद्धा हे सांगितलेलं होतं. अर्थात हे आपण खूप प्राथमिक पातळीवरती आत्ता हे गेसेस करतोय, पण आज ही जी भेट झालेली आहे ती ज्या वेळेला, ज्या टायमिंगला आणि ज्या पद्धतीनं झालेली आहे त्याच्यामध्ये नक्कीच काहीतरी मोठं गुपित जे आहे ते दडलेलं आहे, एवढं आपण नक्की म्हणू शकतो. बिलकुल. आणि अशी गुपितं पवार अगदी सरळ सरळ थेटपणे उघड करतील, त्यांना शरद पवार कसं म्हणावं. धन्यवाद प्रशांत तुम्ही दिलेल्या या माहितीबद्दल. त्यामुळे दिल्लीमध्ये नक्कीच काहीतरी मोठ्या हालचाली घडतायत. प्रसन्न, आणि आपण हे लक्षात घ्यावं, मगाशी प्रशांतने असा उल्लेख केला कालपासून या स्पेक्युलेशन चाललेल्या, शरद पवारांना अर्थातच माहित असणार. असं असताना सुद्धा अशा वातावरणात सुद्धा ही भेट होऊ देणं याचे आणखी मल्टिप्लाय इफेक्ट होणार हेही त्यांना माहित असणार. मी नाशिकला जातो, त्यानंतर गिरीश कुबेर आणि स्टुडिओतल्या गेस्टकडे येईन. नाशिकला भटेवरा आणि विजय नाना पाटील आपल्यासोबत आहेत. भटेवराजी, पवारांचा आतापर्यंतचा राजकीय प्रवास आपण पाहिलेला आहे. अशा वेळी सगळ्या गोष्टी आणि इतका मोठा निर्णय कोणी जाहीर करत नाही प्रेस कॉन्फरन्स घेतल्यासारखा, पण तरी सुद्धा संदर्भ आपल्याला शोधायचे असतात. दिल्लीतला तुमचा अनुभव आहे, तुम्ही हे संदर्भ कसे पाहता? आत्ता मगापासून जी सगळी चर्चा चाललेली आहे त्याच्यामध्ये एक गोष्ट प्रामुख्याने जी बोलली गेली की इतक्या घाई गर्दीत विलिनीकरणाचा निर्णय होणार नाही, हे सत्य आहे. कारण पवारांचा एकूण स्वभाव लक्षात घेता ही जी प्रोसेस आहे ती सर्व पातळ्यांवर, जसं मग कुबेर म्हणाले त्याप्रमाणे त्या वातावरणाची निर्मिती करून त्याची आवश्यकता सगळ्यांना पटवून देऊन त्या पद्धतीने याची चर्चा होईल, हे एकीकडे खरं आहे. दुसरीकडे आता बीजेपीला जे काही वाटतंय, आता मग उपाध्यायांचं बोलणं मी ऐकत होतो, शरद पवारांनी पक्ष जेव्हा 20 वर्षापूर्वी 1999 साली काढला त्यावेळेला प्रमोद महाजन हे केंद्रातल्या राजकारणामध्ये बऱ्यापैकी बीजेपीच्या केंद्रस्थानी होते आणि त्यावेळेला अधूनमधून अशा वावड्या उठायच्या की शरद पवार बीजेपीला मदत करतील, शरद पवार बीजेपीमध्ये जातील. तेव्हा याच सर्व भाजपवाल्यांना आनंदाच्या उकळ्याही फुटत होत्या. वास्तविक 20 वर्षामध्ये कधीही पवारांनी आपल्या राजकारणाचं सूत्र सोडलं नाही, ते कधीही बीजेपी बरोबर गेले नाहीत, हे सत्य आज वास्तव आहे. आणि या बॅकग्राऊंडवर मला एक गोष्ट पवारांच्या बाबतीत सांगावीशी वाटते की त्यांचा नेहमीचा आग्रह, म्हणजे आमच्याशी दिल्लीत बोलतानाही ते असं बोलायचे की काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये मतभेदाचा नेमका मुद्दा काय, तर जिथे प्रादेशिक पक्ष किंवा प्रादेशिक नेते हे त्या राज्यामध्ये बलशाली आहेत किंवा ताकदवान आहेत, त्यांना काँग्रेसने जर संधी दिली असती तर देशभर काँग्रेस केंद्रात राहिली असते आणि प्रादेशिक पक्ष राज्यांमध्ये मजबूत झाले असते. हा जो पवारांचा थिसिस आहे तो आता कुठेतरी काँग्रेसला मान्य करण्याची वेळ आलेली आहे. त्याची सुरुवात
कर्नाटकात त्यांनी कुमारस्वामींपासून केली, वेगळ्या वातावरणात केली. पण आता जे काही लोकसभेत किंवा राज्यसभेमध्ये विरोधी पक्षांचं जे काही एकूण स्थान असणार आहे त्याच्यामध्ये जर कोऑर्डिनेशन अधिक चांगल्या प्रकारे झालं तर ते कोण करू शकेल? तर पवार त्याच्यामध्ये असे ग्रहस्थ आहेत की सर्व पक्षांमध्ये त्यांचे अत्यंत निकटचे संबंध आहेत आणि त्या दृष्टिकोनातून फ्लोअर कोऑर्डिनेशन ऑफ ऑपोजिशन याच्यामध्ये पवार सरस ठरतील. त्या बॅकग्राऊंडवरही लोकसभेच्या होणाऱ्या आगामी सेशनच्या बॅकग्राऊंडवर राहुल गांधी आणि यांची चर्चा झालेली असू शकते. विधानसभेच्या निवडणुकीचा मुद्दा आहेच, पण तो आता यामध्ये चर्चेतला एक महत्वाचा भाग पुढे येऊ शकेल. बरं, आपल्यासोबत विजय नाना पाटील सुद्धा आहेत, ज्येष्ठ नेते आहेत काँग्रेसचे. शरद पवार एकीकडे असं म्हणतात की काँग्रेसला कदाचित नेतृत्वाची गरज भासत असावी, असं काहीच वक्तव्य करून ते काही हिंट्स देऊ पाहत आहेत का? असू शकतं, कारण मगाशी आता जो चर्चेमध्ये विषय निघाला की शरद पवारांना काँग्रेस पक्षाध्यक्षपद सुद्धा दिलं जाऊ शकतं, पण तो लॉंग टाईम प्रोसेस आहे. विरोधी पक्ष नेतेपद 52+5 57 असं समीकरण करून ते मिळवणं किंवा राज्यसभेचं विरोधी पक्षनेतेपद पवारांना ऑफर करणं, याच्यापेक्षा शरद पवारांना एकत्रीकरण झालेल्या काँग्रेसचा अध्यक्ष नेमणं हे काँग्रेसच्या आणि राष्ट्रवादीच्या दोघांच्या दृष्टीने फायद्याचं राहील. परंतु राष्ट्रवादीच्या अंतर्गत ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यात शरद पवारांना एकतर्फी निर्णय घेता येईल असं मला वाटत नाही. त्याचबरोबर बटेवारांनी जे सांगितलं रिजनल पार्टीज, या बाबतीमध्ये माझं थोडंसं वेगळं मत आहे. रिजनल पार्टीज आणि रिजनल ॲस्पिरेशन्स ह्या गोष्टी हिंदुस्थानच्या परिपक्व लोकशाहीच्या प्रोसेसमध्ये थोड्याशा अडसर अशा ठरतात. सुरुवातीपासून असा एक प्रवाह होता की देशाच्या पातळीवर 2 किंवा 3 प्रमुख पक्ष असावेत. एकाच्या बाबतीमध्ये लोकांना भ्रमनिराश झाला किंवा असं वाटलं परिवर्तन, तर दुसरा पर्यायी पक्ष देश पातळीच्या याच्यात असावा. पण दुर्दैवाने आज काँग्रेसमध्ये थोडीशी मरगळ आलेली आहे. काही प्रांतांमध्ये ही परिस्थिती जर बघितली तर त्या ठिकाणी काँग्रेसचे कार्यकर्ते अपुरे पडत आहेत. रिजनल अलायन्सेस करायला लागत आहेत आणि शेवटी रिजनल अलायन्सेस किंवा रिजनल पार्टीज यांच्या बाबतीमधला 2 वर्षाचा जो अनुभव गेल्या 40 वर्षातला लोकांनी बघितला आहे, माझ्यासारख्या माणसांनी बघितलेला आहे की 77 ते 79 जनता पार्टी म्हणजे 4 पंतप्रधान, 89मध्ये VP सिंग ज्यांनी मंडल आयोगाच्या निमित्ताने एक वेगळं प्रोसेस सुरू केली होती, लोकांना ती आवडली नाही, तेव्हासुद्धा सरकार पडलं. आणि जेव्हा रिजनल पार्टी एकत्र येऊन सरकार बनवू इच्छितात किंवा बनवायचा प्रयत्न करतील किंवा तसं सरकार बनेल तर ते किती दिवस टिकेल किंवा कोणत्या बाजूने देशाची नौका जाईल याबद्दल अनेकांच्या मनामध्ये पॉलिटिकल अनुभव असलेल्या लोकांच्या मनामध्ये आहे. म्हणून राष्ट्र पातळीवर 2 किंवा 3 पार्टीज असणं हे महत्वाचं आहे आणि त्या दृष्टीने काँग्रेस अजून बळकट झाली. शरद पवार त्याच्यात गेले आणि जसं भटेवारांनी सांगितलं की जगमोहन रेड्डी असतील दुसरे असतील ते जर त्याच्यात आले तर पुन्हा काहीतरी 2 भाजपला तोंड देणारे दुसरा काँग्रेस पक्ष उभा राहू शकेल असं मला वाटतं. इथे एक आता तो सदोदित चर्चेचा मुद्दा राहणार आहे. विजय नाना पाटील म्हणतात तसंही होऊ शकतं की रिजनल ॲस्पिरेशन्स राहतील आणि एक सबळ असा विरोधी पक्ष केंद्रामध्ये असेल. पण त्याचवेळी दुसरा एक भाग आहे ज्याचा उल्लेख मगाशी अभय देशपांडेंनी केला की भाजपच्या समोर आता सरळ एक पूर्ण पोलार असणारा एकसंध असा पक्ष पाहिजे, काँग्रेस पक्ष. 2 पक्षीय प्रणालीकडे आपण जातोय कारण ते तुम्ही मान्य करा किंवा नका करू भाजप त्या दिशेने चाललेला आहे. आता उत्तर कसं द्यायचं आहे विरोधकांकडे आहे. इथे आपण छोटासा ब्रेक घेणार आहोत. इथे हा विषय संपत असला तरी आज मोदींचा म्हणजे मोदी व्हर्जन 2.0 मोदी सरकार 2 अशांचा सगळ्यांचा शपथविधी होणार आहे. मोदी स्वतः शपथविधी घेणार आहेत, त्याबद्दलचंही विश्लेषण असणार आहे, त्याबद्दलही आपण बोलणार आहोत आणि हे सगळे मान्यवर आपल्यासोबत असणारच आहेत. ही दृश्य सुद्धा आपण बघतोय. एकीकडे राहुल पवारांची भेट तर दुसरीकडे मोदींचं राज्यारोहण. त्याला सर्व जवळपास 6000 पाहुणे आलेले आहेत नम्रता. तिथे विविध देशांचे प्रतिनिधी सुद्धा आलेले आहेत. बिमस्टेकच्या सर्व पंतप्रधानांना राष्ट्रप्रमुखांना निमंत्रण या ठिकाणी दिलेलं आहे. एक मोठा सोहळा, 2 मोठ्या राजकीय घडामोडी अगदी समांतर अशा घडताना दिसत आहेत दिल्लीमध्ये आणि याबद्दलची चर्चा आपण नंतर पुढे सुरू करू. पण तुर्तास छोटासा ब्रेक. पाहत रहा एबीपी माझा.